राज्याभिषेकानंतर एक मोठी मोहीम हाती घ्यावी असे संभाजीराजांच्या मनात होतं. स्वराज्याच्या खजिन्यात चांगली भर पडू शकेल अशी मोहीम करायची असे संभाजीराजांच्या मनात होतं. त्यांना हवी तशी भरभक्कम लूट मोगलांचं बऱ्हाणपूर शहर लुटून मिळणार होती. बऱ्हाणपूर हे मोगलांची अतिशय श्रीमंत व्यापारी पेठ होती. बऱ्हाणपूर या श्रीमंत व्यापारी पेठेला लुटण्याची मोहीम आखली गेली. छत्रपती संभाजी महाराजांनी याचे नेतृत्व अर्थातच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर सोपवलं. दिनांक 30 जानेवारी 1681 या दिवशी सरसेनापती हंबीरराव यांनी बऱ्हाणपुरावर अचानक हल्ला चढविला. तिथे खान जहान हा सुभेदार होता. त्याचा सहाय्यक होता काकर खान अफगाण. तो तिथल्या हिंदू रयतेवर जिजिया कर वसूल करीत असे. तो कर वसुली अधिकारी म्हणून काम बघत होता. काकर खानाकडे फक्त 200 माणसं होती आणि हंबीररावांकडे 20,000 स्वार होते. हंबीरराव आपल्या हत्यारबंद सैन्यासह 70 मैलांचे म्हणजेच 110 किलोमीटर अंतर तातडीने पार करून बऱ्हाणपुरावर अचानक धडकले. बहादूरपुरा हा बऱ्हाणपुरातील अतिशय संपन्न भाग होता. तिथे लक्षाधीश सराफ सावकार राहत असत. बऱ्हाणपुरापासून बहादूरपुरा अवघ्या 3 मैलांवर होता. देशोदेशीचे जिन्नस जडजवाहीर सोने नाणे रत्ने असा लक्षावधी किमतीचा माल तिथल्या दुकानांतून साठवलेला होता. तो सगळा माल मराठ्यांनी लुटला. शहराच्या तटबंदी बाहेर बहादूरपुराप्रमाणे आणखी 17 पुरे होती. त्या सगळ्यांना मराठ्यांनी वेढले. बहादूरपुरावर मराठ्यांनी इतका अचानक हल्ला चढवला होता की तिथून एक व्यक्ती का एक पायी हलवणं तिथल्या व्यापाऱ्यांना जमले नाही. बहादूरपुरा लुटून फस्त केल्यावर मराठ्यांनी त्या पुराला आग लावली. त्या आगीची ज्वाला जेव्हा आकाशापर्यंत पोहोचल्या तेव्हा ती आग बघून बऱ्हाणपूरचा नायब आणि शहरातील नागरिकांना मराठ्यांनी हल्ला केल्याचं समजलं. किती नियोजनबद्ध हा हल्ला असेल. बऱ्हाणपुराच्या तटबंदी बाहेरची 17 ही पुरे, शहराची तटबंदी आणि या पुऱ्यांमध्ये असं कितीसं अंतर असेल. आपल्या शहराच्या तटबंदी बाहेर लुटालुटीचे सत्र चालू आहे याची किंचितची खबर बऱ्हाणपुराच्या सुभेदाराला लागली नव्हती. किती आश्चर्याची गोष्ट आहे, पण हे घडलं. इथे मराठ्यांच्या गुप्त हालचालींना दाद द्यायला हवी. तगड्या मराठ्यांचा प्रतिकार करण्याची ताकद काकरखानामध्ये नव्हती. त्याने शहराचे दरवाजे बंद करून तट बुरुज वेशी यांचा बंदोबस्त केला. शहराच्या तटाला लागून शहागंजपुरा शहाजहानपुरा खुर्रमपुरा नवाबपुरा अशी 17 पुरे होती जिच्यात लाखो रुपयांचा माल भरलेला होता. ही सगळी पुरे मराठ्यांनी कुठेही हात आखडता न घेता लुटली. नंतर त्या सगळ्यांना आग लावली. क्षणापूर्वी विविध रत्न मोती माणिक पैसे यांनी सजलेली हे पुरे आगीच्या भक्षस्थानी पडले आणि खूप भेसूर दिसू लागले. या पुरातील काही लोकांनी आपल्या बायकांना आणि मुलांना ठार केले व स्वतः मराठ्यांशी लढता लढता मृत्युंकी पडले. शहराच्या तटाला लागून राहत असलेले काही लोक आपल्या कुटुंब कबिल्यांसह शहरात गेले. ही समृद्ध असलेली सगळी पुरे मराठे मनसोक्त लुटत होते. हे लुटसत्र 3 दिवस चालले होते. मराठ्यांना प्रतिकार करणारे कोणीच नसल्याने त्यांनी भरपूर लूट केली. फक्त दुकानातील लूट मराठ्यांच्या हाती पडली नाही तर जमिनीखाली दडून ठेवली संपत्ती पण त्यांच्या हाती लागली. ही संपत्ती आपल्याच घराच्या जमिनीखाली होती. ही गोष्ट बऱ्याच व्यापाऱ्यांना माहीत नव्हती. मराठे शहराची तटबंदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करीत होते. शहरातील सगळ्या मनसबदारांनी वेशी तट बुरुज या ठिकाणी मोर्चे बांधले होते. ते मराठ्यांना निकराची झुंज देत होते. त्यामुळे मराठी शहरात दाखल होऊ शकले नाही. पण सगळी पुरे लुटून मराठ्यांनी भरभक्कम लूट हस्तगत केली होती. मराठ्यांनी लुटीतून सोने चांदी जडजवाहीर आणि मौल्यवान सामानच फक्त घेतले. बाकी लुटलेलं सामान म्हणजे भांडीकुंडी काचेचे सामान धान्य मसाले वापरलेले कपडे इत्यादी गोष्टी सोबत नेणे त्यांना शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी ते तिथे टाकून दिले. खान जहान हे लुटसत्र घडलं तेव्हा औरंगाबादला होता. लुटीची बातमी कळताच ताबडतोब तो फर्दापुराच्या घाटापाशी पोचला आणि मराठ्यांची वाट बघत बसला. पण मराठे चोपडा मार्गे निघून 4-5 दिवसात सालेरला पोचले. सगळी संपत्ती कोणत्याही प्रतिकाराशिवाय मराठे लुटून घेऊन गेले होते. गेले तर गेलेच, पण त्यांनी खान जहानला पण हुलकावणी दिली. या गोष्टीचा बादशाला राग आला. ही घटना औरंगजेबाच्या मनास खूप लागली. त्याने लगेच दक्षिणेत उतरायचं ठरवलं. बादशाह फक्त या लुटीमुळेच दक्षिणेत उतरणार नव्हता तर त्याच्याकडे तिथल्या नागरिकांनी पत्र पाठवून आपली परिस्थिती विशद केली होती. कापरांच्या अंगात आता फार जोर आला. आमची सगळी संपत्ती नष्ट झालीच, पण आमची आबरूही गेली. जर शुक्रवारचा नमाज बंद पडला तर यात नवल काही नसेल.
औरंगजेब कट्टर मुसलमान होता, त्यामुळे प्रत्येक मुसलमानाने दिवसातून 5 वेळा नमाज अदा केलीच पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. या विचित्र परिस्थितीमुळे तो दक्षिणेत उतरणार होता. दक्षिणेत कापरांचा बंदोबस्त करण्यासाठी मी स्वतः येत आहे असे पत्र औरंगजेबाने खानजहानला लिहून आपला निर्णय कळवला. औरंगजेबाच्या दरबारातील अखबारीत बऱ्हाणपुरातील लुटीबद्दल एक मजकूर आढळतो. दिनांक 19 फेब्रुवारी 1681च्या अंकातला बऱ्हाणपुराच्या वृत्तावरून समजले की शत्रू सैन्य एकत्र जमून आले. या बातमीमुळे खानजहान काकरखान येथे आला होता. त्याने किल्ला बंद करून घेऊन खबरदारी बाळगली. शत्रू करमपुरातून तुटून पडला. राजपुतांनी निशस्त्र केले व 3 दिवस शहरात राहून ते लुटून गेले. बऱ्हाणपुराची एवढी संपत्ती कुठल्याही प्रतिकाराशिवाय ते कापर मराठे लुटून घेऊन गेले. ही गोष्ट औरंगजेबाच्या मनाला फार लागली. त्याने ताबडतोब सुभेदार खानजहानला सुभेदार पदावरून काढून टाकले. त्याच्या जागेवर सुभेदार म्हणून इरज खान यास नेमले. ही घटना आहे 1 मार्च 1681ची. बऱ्हाणपूर लुटीच्या घटनेसंबंधी शहजादा अकबर यांनी औरंगजेबाला पत्रातून कळवले. दक्षिण प्रांताची अशीच दुर्दशा झाली आहे. वास्तविक पाहता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूमीवरील स्वर्गच होय आणि बऱ्हाणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचं तिळच होय. पण हे शहर आज उद्ध्वस्त होऊन गेले आहे. मूळ खडकी नाव असलेले शहर औरंगजेबाने स्वतःच्या नावाने पुन्हा वसवले आणि त्या शहराचं औरंगाबाद असे नाव ठेवले. औरंगाबाद ही दक्षिण सुब्याची राजधानी होती. फेब्रुवारी 1681मध्ये मराठे अचानक औरंगाबादमध्ये धडकले. ही बातमी बहादूर खानाच्या कानावर आली. यावेळी बहादूर खान औरंगाबादपासून 32 मैलांवर सुमारे 51 किलोमीटर असलेल्या बाबुळगाव येथे छावणी ठोकून होता. औरंगाबादवर हल्ला करण्यासाठी मराठे अहमदनगर, मुंगी, पैठण या मार्गाने येणार आहेत हे कळताच बहादूर खान आपल्या सैन्यासह औरंगाबादकडे निघाला. औरंगाबादच्या सुरक्षिततेची आणि बंदोबस्ताची जबाबदारी राजा अनुपसिंहावर होती. मराठे बाईपुरा व सातारा येथपर्यंत आले आहेत हे राजा अनुपसिंहाला कळल्यावर तो लढण्याच्या तयारीत होता. पण त्याची मराठ्यांशी युद्ध करण्याची हिंमत होईना. मराठ्यांना चांगलंच फावलं. त्यांनी लुटालूट सुरू केली. त्याचवेळी मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बहादूर खान येऊन पोचला. बहादूर खान जसा आला तसा मराठ्यांनी काढता पाय घेतला. बेसावतशेने हल्ला करून मेल ती लूट घेऊन हवी तेवढी जाळपोळ करून शत्रू सावध व्हायच्या आत शत्रूच्या अंगणातून निघायचं हा मराठ्यांचा गनिमी कावा होता. मराठ्यांच्या एका तुकडीने बुऱ्हाणपूर लुटलं. ही जखम भरायचीच होती. तेवढ्यात मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने औरंगाबादवर धडक दिली. मराठी एका वेळी एकाच ठिकाणी लढत नसत. वेगवेगळ्या ठिकाणी मराठ्यांच्या लहान लहान तुकड्या शत्रूवर गनिमी काव्याने हल्ला करीत. लहान तुकड्या यासाठी म्हटलं कारण मोगल सैन्यापुढे तुटपुंजी फौज होती. स्वराज्याचा आकार तो वाढवायचाच होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूच्या सेना सागराला समोरासमोर रणांगणावर तर लढा देऊ शकत नाही हे सत्य मराठ्यांना कळलं होतं. मग करणार काय? यावर गनिमी कावा हे उत्तर मराठ्यांजवळ होतं. त्यांचं गनिमी कावा यशस्वी का होत असे तर त्यांनी युद्धात फक्त एक पायदळ आणि घोडदळ वापरलं. हत्ती, तोफा, बाजार बुनगे, कलावंतिनी यांना कधीच सैन्यात स्थान दिलं नाही. राजांचा तसा आदेशच होता. सुलतान अकबर याने जे पत्र पाठवलं होतं त्यात बुऱ्हाणपुराची दुर्दशा वर्णिली होतीच, पण त्याने औरंगाबादबद्दल काही ओळी लिहिल्या होत्या. औरंगाबाद हे शहर आपल्या नावाने वसविण्यात आले आहे, पण शत्रूच्या सैन्याच्या आघाताने पाऱ्यासारखे अस्थिर झाले आहे. यावरून लक्षात येते की बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद या दोन्ही शहरांची मराठ्यांनी खूप नासधूस केली होती. शत्रूला प्रतिकाराला वेळ न देता मोगलांची दुसरी कुमक येऊ लागताच लुटलेला माल घेऊन शत्रूच्या अंगणातून स्वराज्यात परतायचं हे मराठ्यांचं ठरलेलं होतं. त्यांच्या पळण्याचा वेग इतका असायचा की शत्रूला मराठ्यांचं नखसुद्धा दिसायचं नाही. बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद नंतर मराठ्यांनी सोलापूर, नळदुर्ग इकडे धुमाकूळ घातला. नळदुर्गाच्या या लढाईत काही मराठी सैनिक कामी आले, तसेच शत्रूचेही सैनिक मारले गेले. नळदुर्ग मराठ्यांच्या हाती आले नाही. नळदुर्गाचा किल्ला अभेद्य होता, पण शत्रूच्या सामर्थ्याला धडक देण्याचा मराठ्यांचा उद्देश मात्र साध्य झाला. हे नियोजन हंबीररावांचंच होतं. भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून लांब असलेल्या शत्रूच्या गोटात हल्ला चढवायचा म्हणजे शत्रू दुसऱ्या मुलकातील आपल्या सरदाराला मदत करण्यास जाऊ शकत नसे. छोटे छोटे हल्ले करून शत्रूची ताकद हंबीररावांनी विभागली होती. गनिमी काव्यासाठी त्यांनी हे तंत्र निवडलं. त्याचबरोबर आपल्या सैनिकांची कमीत कमी हानी आणि शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान कसे होईल हे हंबीरराव बघत असत.
शत्रूचं नुकसान म्हणजे त्याचे जास्तीत जास्त सैनिक कसे मारले जातील आणि त्याच्या जवळचा जास्तीत जास्त दारुगोळा, पैसे, हत्ती, घोडे आणि तोफा कशा मिळतील याकडे लक्ष असायचं. गनिमी कावा असल्यामुळे खूप कमी वेळात लढून शत्रूचं सगळं लुटून पसार व्हायचं असायचं. त्यामुळेच वेळेचं पक्क नियोजन असायचं. कधी हल्ला करायचा याची वेळ ठरलेली असायची. कोणत्या बाजूने किती सैनिक हल्ला करतील, आघाडीवर कोण राहील, पिछाडीला कोण राहील, हे सगळं नियोजनात असायचं. नियोजनाबरोबर गुप्ततासुद्धा राखली जायची. या गुप्ततेचं उदाहरण म्हणून बुऱ्हाणपूरची लूट हा हल्ला पुरेसा आहे. बुऱ्हाणपूरहून लुटलेली सगळी लूट हंबीररावांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे पोचवली गेली. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेले बुऱ्हाणपूर लुटल्यामुळे आणि औरंगाबादात धुमाकूळ घातल्यामुळे औरंगजेबाच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. शिवाजीराजे स्वर्गस्थ झाल्यावर आपल्याला मराठ्यांना सहजपणे ताब्यात घेता येईल हे जे औरंगजेबाला वाटत होते, त्याला मराठ्यांच्या या कृतीमुळे चांगलाच धक्का बसला होता. या पूर्ण मोहिमेचे श्रेय अर्थातच हंबीररावांना जातं. औरंगजेब हा कडवा मुसलमान होता. त्याला असेतू हिमाचल म्हणजे हिमालयापासून थेट दक्षिणेतील समुद्रापर्यंत मुसलमानांचं राज्य निर्माण करायचं होतं. आयुष्याच्या शेवटी जिहाद करून पुण्य कमवावं असे त्या तीव्र धर्मवेड्या औरंगजेबाची इच्छा होती. म्हणूनच मुसलमानांच्या दृष्टीने पाक असलेला म्हणजे पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या 2 तारखेस म्हणजे 4 सप्टेंबर 1681 रोजी बादशाहने अजमेरहून बुऱ्हाणपुराकडे निघण्याची आज्ञा दिली. 8 सप्टेंबर 1681 रोजी औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्याचा लवाजमा घेऊन दक्षिणेकडे निघाला. दक्षिणेत शिवाजीराजेंचं स्वराज्य होतं. हे स्वराज्य त्याच्या डोळ्यात सतत खुपत होतं. राजांचा स्वर्गवास झाल्यावर आपण मराठ्यांवर सहज ताबा मिळवू शकू, त्यांचं राज्य आपल्या राज्यात जोडून घेऊ शकू असा विचार औरंगजेब करीत होता. पण झालं उलटंच. संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं. बुऱ्हाणपूर औरंगजेबाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची व्यापारपेठ होती. ती हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पार धुळीस मिळवली होती. ही औरंगजेबाच्या मनाला झालेली फार मोठी जखम होती. यात भर म्हणून मराठे छोट्या छोट्या तुकड्यांनी येऊन मोगलांच्या मुलकात सतत हल्ले करून त्यांना देमाय धरणे ठाय करून सोडत होते. एवढ्या मोठ्या मोगल सैन्यावर हल्ला चढून एकही सैनिक न गमावता पसार व्हायचे. याचा औरंगजेबाच्या डोक्याला ताप होत होता. हे कमी होतं म्हणून की काय, औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला गेला होता. या घटनेमुळे तर औरंगजेबाचा तेलपापड झाला. आगीत तेल ओतावं अशीच घटना होती ही. अकबर संभाजीराजांकडे जाणार आहे हे कळताच त्याला अडवण्यासाठी औरंगजेबाने खूप प्रयत्न केले, पण अकबर त्याच्या हाती लागला नाही. अकबर आणि संभाजीराजे यांची जुनी ओळख होती. जेव्हा संभाजीराजे औरंगजेबाकडे 5000 मनसबदार म्हणून राहिले होते, तेव्हा अकबर आणि संभाजीराजे यांची छान मैत्री झाली होती. त्यावेळी अकबर आणि संभाजीराजे दोघे वयाने लहान होते. अकबर मोठा झाल्यावर त्याला औरंगजेबाचं वागणं असह्य झालं. अकबर संभाजीराजांशी असलेली जुनी मैत्री आटून संभाजीराजांकडे मैत्रीचा हात घेऊन आला होता. त्याच्याबरोबर राजपूत सरदार होते. अकबराचे आणि राजपूतांचे मिळून 300 ते 400 सैनिक होते. सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या धोंडसे येथे अकबर आणि त्याच्या सैनिकांची सोय संभाजीराजांनी केली होती. संभाजीराजे आणि अकबर यांच्यात लहानपणी मैत्री होती. लहानपणी मैत्री निखळ असते. आता मात्र दोघेही वयाने मोठे झाले होते. एवढ्या वर्षात अकबराचा स्वभाव कसा झाला असेल याची कल्पना संभाजीराजांना नव्हती. संभाजीराजांना मैत्रीपेक्षा स्वराज्याची चिंता असल्याने त्यांनी अकबराला पारखून घेण्यासाठी लांब ठेवलं. अकबराला वाटलं होतं की संभाजीराजे आपल्याला लगेच भेटायला येतील, आपल्याला औरंगजेबाविरुद्ध लढायला मदत करतील. आपण शहनशाह झाल्यावर संभाजीराजांना मदत करू अशी स्वप्न तो बघत होता. पण संभाजीराजे आता मोठे झाले होते. त्यांना त्यांच्या स्वराज्याची काळजी होती. अकबर त्यांचा लहानपणाचा मित्र जरी असला तरी तो शेवटी स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाचा मुलगा होता. संभाजीराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने अकबराच्या रूपाने फेकलेले जाळं कशावरून असेल हा विचार संभाजीराजांच्या मनात घोळत होता. म्हणून अकबर येण्यामागची निश्चित बातमी कळल्याशिवाय ते अकबराला भेटणार नव्हते. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा हा विचार करून औरंगजेब प्रचंड सेनासागर बरोबर घेऊन दक्षिणेत उतरला. औरंगजेब बुऱ्हाणपूरकडे जाताना एवढा फौजफाटा कशासाठी घेऊन गेला असावा, त्यामागचं कारण काय होतं? औरंगजेबाला वाटलं आपण एवढा लवाजमा घेऊन निघालो तर मराठे त्यांच्या सैन्याच्या महासागराने दिपून जातील आणि त्यांच्यातील लढण्याची क्षमता कमी होईल हे होतं. त्यांच्या या विचारानुसार मराठ्यांच्या मनात खरंच त्यांचं एवढं सैन्य बघून धडकी भरली होती का? त्यांचं अवसान गळालं होतं का? औरंगजेबाला वाटलं होतं असं काही घडलं नाही. मराठ्यांवर याचा काही परिणाम झाला नाही, कारण त्यांना सुरुवातीपासूनच मोगल सैन्याबद्दल
अदमास होता. म्हणून तर त्यांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरली. मराठी शत्रूवर चारही बाजूंनी छोट्या छोट्या तुकड्यांनी हल्ला करत. त्यामुळे शत्रू गोंधळायचा. मराठी मोगलांसारखे आपले सैन्य तेवढे बाजारबुणगे कलावंतीने आपल्याबरोबर वागवत नसत. त्यामुळे शत्रू हल्ला केल्यावर जेवढा बाजार लुटून नेता येईल तेवढा लुटून शत्रू सावध व्हायच्या आत त्यांना पसार होता येत असे. डॉक्टर जॉन फ्रान्सिस जेमिली करेली यांनी 1689मध्ये ब्रह्मपुरी ते गलगली असा प्रवास करणाऱ्या मोगल सैन्याचं विराट स्वरूप बघून ते किती विराट होतं याचं वर्णन केलं आहे. छावणीचा विस्तार 30 मैलांपर्यंत होता, म्हणजे सुमारे 48 किलोमीटर एवढा होता. या छावणीत 250 बाजार होते. लढाऊ फौज 60,000 स्वार व 1,00,000 पायदळ होतं. ओझं ओढायला 50,000 उंट, 3,000 हत्ती होते. नोकर चाकर, कारागीर अशा सगळ्या लोकांची मोजणी केली तर औरंगजेबाच्या फौजेत जवळजवळ 5 लाख लोक होते. औरंगजेबाच्या फौजेप्रमाणे त्याचा तंबूसुद्धा डोळे दिपवणारा होता. औरंगजेबाने हे सगळं मुद्दाम केलं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दक्षिणेत उतरल्यावर प्रथम रामशेजा किल्ला जिंकावा असं औरंगजेबाच्या मनात होतं. रामशेज किल्ला पूर्वी शहाजहानने आपल्या ताब्यात घेतला होता. काही काळानंतर तो मराठ्यांनी आपला भगवा ध्वज लावला. यामुळे दक्षिणेत उतरल्यावर हा किल्ला ताब्यात घेऊन तिथला भगवा ध्वज उतरून आपला चांद तारा त्याला लावायचा होता. आपल्या वडिलांविषयी औरंगजेब मनातून खूप भावनिक होता असे अजिबात नव्हते. मोगल सत्ता आणि चांद तारा यांविषयी तो जरा भावुक होता. औरंगजेबाने आपला सेनापती शहाबुद्दीन खान याच्यावर रामशेज किल्ला जिंकण्याची कामगिरी सोपवली. त्याच्याबरोबर दलपत व इतर सरदार दिले. रामशेज किल्ल्यावर खूप शिबंदी नव्हती. बोटावर मोजून 400-500 स्वार होते. रामशेजचा किल्लेदार अनुभवी, बेडर व शूर होता. या तुटुपुंज शिबंदीसह शर्तीने त्यांनी किल्ला लढवला. कासिम खान शहाबुद्दीनच्या मदतीस आलेला होता. त्याने लाकडी दमदमे तयार करून दिले. त्यावरून मोगलांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला. मराठी तोफगोळे हुशारीने चुकवत होते. रामशेजवर रसदही वेळेवर पोहोचत होती. एक मोगल अधिकारी शरीफ खान मोगल सैन्यासाठी रसद घेऊन चालला होता. त्याचा प्रवास सुरळीत चालू होता, पण अचानक दिनांक 15 मे 1682 रोजी मराठे त्याच्यासमोर प्रकट झाले. 7,000 मराठे शरीफ खान आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडले. अचानक आलेल्या संकटामुळे मोगल सैन्य बावरून गेलं. जाहीर खान, फैजुल्ला खान हे सरदार आपल्या प्राणास मुकले. मोहम्मद शरीफ जखमी झाला. ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली तेव्हा तो चिडला आणि आपल्या इतर सरदारांना उद्देशून म्हणाला, मी तुम्हाला सांगतच होतो, मराठे थांबून थांबून हल्ला करतात, तरी सावध राहावे. मराठ्यांचे फार तर 500-600 लोक मेले असतील आणि 2,000 लोक जखमी झाले असतील. शरीफ खानाने मात्र बादशाला आपला विजय झाल्याचे कळवले. जून अखेरपर्यंत रामशेजचा लढा चालूच होता. शहाबुद्दीन रामशेज किल्ला घेण्याची पराकाष्ठा करत होता. त्याच्या मदतीसाठी औरंगजेबाने खान जहान, बहादूर खान तसेच कोकलताश यास पेडगावहून बोलावून घेतलं. शहाबुद्दीनने किल्ल्याच्या बुरुजाजवळ मारा करून बुरुजाची भिंत पाडली. रात्री 500-700 लोकांना बरोबर घेऊन त्याने किल्ल्यावर प्रवेश करायचा प्रयत्न केला. खंजरखानाच्या भाऊबंदापैकी कोणीतरी गडाजवळ पोहोचलं आणि बेलदाराने यावे असे मोठ्याने ओरडून सांगितलं. तसं मराठ्यांनी दगडाने बंदुकीने मारा सुरू केला. घनघोर युद्ध सुरू झालं. शहाबुद्दीन खान कसलेला सेनापती होता, पण मराठ्यांचा रामशेजचा किल्लेदार हा त्याच्यापेक्षा मातब्बर होता. तो युद्धाच्या दरम्यान अत्यंत सावध होता. त्यामुळे मोगली फौज तगडी असूनही तिचं काही चालेना. रामशेजचा किल्लेदार अत्यंत हुशारीने डाव टाकत होता. किल्ल्यात लोखंडी तोफा नाहीत म्हणून मराठे खचले नाहीत, तर त्याने त्यातही पर्याय शोधून काढला. किल्ल्यात भरपूर प्रमाणात कातडं होतं. त्यांनी लाकडाच्या तोफा तयार करून त्यातून कातड्यांचे तोफगोळे उडवले. बादशाहांनी शहाबुद्दीनला मोहिमेवरून परत बोलावलं. त्याच्या जागी खान जहान बहादूर कोकलताश याला या मोहिमेची सूत्र दिली. रामशेजसारखा इतका छोटा किल्ला आपल्या सैनिकांना ताब्यात घेता येत नाही ही गोष्ट बादशाच्या मनाला लागली होती. मराठ्यांच्या चिवट वृत्तीचा त्याला राग येत होता. औरंगजेबाकडे खाफी खान या नावाचा एक इतिहासकार होता. खाफी खान त्यावेळी युद्धभूमीवर होता. घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा तो साक्षीदार होता. तो म्हणतो, मी जर तपशीलवार वर्णन केलं नाही तर ती अतिशयोक्ती वाटेल, पण काम काही पार पडले नाही. पुढे बरेच दिवस बहादूर खानाने किल्ल्याला वेढा आवळूनच ठेवला होता. पण यातून मराठ्यांची लढण्याची चिवट वृत्ती, किल्लेदाराचा बेरड स्वभाव आणि त्याचे शौर्य दिसून येतं. तसेच युद्धाचे डावपेच कसे आखावे याची दृष्टी असलेला हा किल्लेदार होता. त्यातच सगळ्यांची स्वराज्यप्रती निष्ठा. हे सगळं एकत्र आल्यामुळेच रामशेजसारखा सामान्य आणि कमी शिबंदी असलेला किल्ला मोगलांना घेणं कठीण झालं.
दिनांक 4 ऑक्टोबर 1682च्या अकबरातून कळते की मुहम्मद अली खानास हुकूम केला गेला की 500 मन बाण आणि 500 मन दारू शियाबुद्दीनच्या सैन्यास द्यावे. रामचेतसारखा सामान्य किल्ला घेण्यासाठी बादशाहाने 2 वर्षात रोख आणि जिन्नस मिळून 37,630 रुपये खर्च केले. हा हिशेब बघितला तर किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली आणि मराठ्यांनी जे शौर्य दाखवलं त्याला तोड नाही. औरंगजेब दख्खन जिंकण्यास दक्षिणेत आला होता. तो दक्षिणेत असल्यामुळे दिल्लीचे सिंहासन राजाविना रिकामं ठेवणं हे औरंगजेबाला धोकादायक वाटत होतं. मराठ्यांना पराभूत करता येत नाही. दिल्लीच्या सिंहासनाची काळजी, त्याचा प्रत्येक डाव संभाजीराजे उलटून पाडत होते. या सगळ्यामुळे त्याची अस्वस्थता वाढत चालली होती. त्यातूनच त्याची चिडचिडी वाढलेली होती. त्याच्या वागण्यामुळे सगळे सरदार सैनिक त्याच्यावर नाराज झाले होते. बरीच वर्षे घरापासून लांब राहिल्याने सैनिकांची लढण्याची इच्छा संपत आली होती. बहुतेक सर्वांच्या सदिच्छा अकबराकडे आहेत. तो फार प्रयासाविना तख्तावर येऊन स्थिर स्थावर करील असे लोकांचा समज आहे. हे सुरतकरांनी पत्रातून कळवले होते, पण त्यात फार तथ्य नव्हते. कारण अकबराबद्दल मोगलांना सदिच्छा असती तर त्यांना अनेक मोगल सरदार स्वेच्छेने येऊन मिळाले असते, पण प्रत्यक्षात असं झालं नसतं. इसवी सन 1683मधील जे कागदपत्र उपलब्ध आहेत त्यावरून कळतं की मराठ्यांच्या मोगली प्रदेशात आणि मोगलांच्या मराठा प्रदेशात युद्धात्मक हालचाली सुरूच होत्या. या युद्धांमध्ये मराठी सैन्य धारातीर्थी पडत होतेच, पण त्याहून जास्त मोगल सैन्य ठार होत होते. त्यामुळे ठार झालेल्या सैन्याच्या जागी पुन्हा तेवढंच सैन्य रणांगणावर येत होतं. त्यामुळे मराठ्यांना प्रत्येक वेळी नव्या ताज्या सैनिकांबरोबर लढावं लागत होतं. त्याचबरोबर औरंगजेबाचे सैनिक मराठा अधिकाऱ्यांना वतन आणि जहागिरी याचा लोभ दाखवत होते. वतन आणि जहागिरी स्वराज्यात बंद करण्यात आली होती. मराठ्यांना वतन आणि जहागिरी फार प्रिय होत्या. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. औरंगजेबाची कुटील नीती लक्षात न घेता फक्त वतन आणि जहागिरीसाठी मराठे सरदार फितूर होऊ लागले. आपला शत्रू आपली एवढी काळजी का घेतोय हा प्रश्न एकाही सरदाराच्या मनात आला नाही. हे केवढे दुर्दैव्य. जरा लोभ मनात न धरता हे हुशार शूर सरदार मराठ्यांकडे राहिले असते तर औरंगजेबाचा किती काळ टिकाव लागला असता. कधी ना कधी विचलित अवस्थेत तो चुकीचं राजकारण खेळला असता आणि त्या संधीचा संभाजीराजेंनी नक्कीच फायदा घेतला असता. त्याचं साम्राज्य मराठ्यांकडे आलं असतं. पण शेवटी पुन्हा तेच. जर असं घडलं असतं तर असं झालं असतं. या जरतरच्या चर्चेत काहीच अर्थ नाही. एवढा प्रचंड सैन्याचा सम्राट औरंगजेब मुठभर मराठ्यांशी लढताना खरोखरच जेरीस आला होता. हंबीररावांनी त्यांचे सैन्य त्याला चारही बाजूंनी जेरीस आणले होते. तिकडे संभाजीराजे पोर्तुगीजांना चोख उत्तर देण्यात गोव्यामध्ये व्यस्त होते, पण त्यांना त्यांच्या सैन्यावर हंबीररावांवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ते आपले लक्ष पोर्तुगीजांवर केंद्रित करू शकले. पोर्तुगीज आणि इंग्रज यांनी दूरदर्शीपणाने संभाजीराजांशी तह केला. इंग्रजांना पुढे हळूहळू मराठ्यांच्या प्रदेशात हातपाय पसरायचे होते, म्हणून तहाच्या रूपाने ते एक पाऊल मागे आले. एक पाऊल मागे आल्याने लांब उडी घेण्यास सोपे होते हे इंग्रजांनी जाणले होते. इंग्रजांशी तह झाल्यामुळे सिद्धीला मुंबईकडून काही मदत मिळणार नव्हती. राजांनी या तहाद्वारे सिद्धीची मुंबईची वाट बंद केली होती. सिद्धी सुरतकडे वळला, पण येथे त्याचा शत्रू औरंगजेब होता, म्हणून सिद्धीला इथेही काही करता आलं नाही. हंबीररावांच्या स्वभावाची एक बाजू हळव्या सुरांनी नटलेली होती. रणांगणात शौर्याची गाणी गाणारी, नृत्य करणारी त्यांची तलवार सगळ्यांनाच माहिती आहे. नात्यात असलेला रेशमी बंद ही हळूवार बाजू फार थोडे लोक जाणतात. त्याची विवेकपूर्ण दृष्टी तर सगळ्यांनी संभाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अनुभवली होती. शौर्य आणि विवेक या दोन बिंदूमधला त्यांच्या स्वभावाचा हा नाजूक कोपरा हळुवारपणे बघावा लागतो, तेव्हाच तो दिसतो. हंबीररावांच्या आयुष्यातील हा नाजूक कोपरा होता राणी सोयराबाई आणि ताराव. सोयराबाई या सख्या बहीण होत्या, तर ताराव ही त्यांची कन्या होती. हंबीरराव रणांगणावर तळपती तलवार होते, तर नात्याच्या बंधनात हळवे होते. पण ते एक दूरदृष्टी ठेवून विचार करणारे विवेकी व्यक्तीसुद्धा होते. याचा अनुभव आपल्याला बरेचदा येतो. मोठा आणि महत्त्वाचा अनुभव आला तो शिवाजीराजे स्वर्गस्थ झाल्यावर कोणाला गादीवर बसवायचे या विचारातून. जेव्हा राजाराम यांना गादीवर बसवावं असं ठरलं तेव्हा या गोष्टीच्या विरोधात हंबीरराव होते. खरे तर त्यांचा विरोध का असावा? राजाराम हे सोयराबाईंचे पुत्र होते, म्हणजे त्यांचे सख्खे भाचे. त्यांना तर आनंदच व्हायला हवा. पण हंबीरराव फक्त नात्याचाच विचार करत नव्हते, त्यांना स्वराज्याची सुद्धा काळजी होती. संभाजीराजे शिवाजीराजांचे मोठे पुत्र होते, म्हणजे अधिकाराने खरे तर तेच गादीचे वारस होते.
संभाजीराजे सगळ्यात दृष्टीने राजाराम महाराजांपेक्षा मोठे होते. राजकारणाची त्यांना जितकी ओळख होती तेवढी राजाराम महाराजांना देखील नव्हती. या सगळ्याचा विचार हंबीररावांनी केला होता. म्हणून त्यांनी सख्या बहिणीला विरोध केला होता. तेवढे धारिष्ट्य त्यांनी दाखवलं होतं. अजूनही स्वराज्य मोगल साम्राज्यापुढे लहानच होतं. शिवाजी राजांनाही अवघा हिंदुस्थान भगवा झेंड्याखाली आणायचा होता. हिंदुस्थानावर मराठ्यांचा दबदबा निर्माण करायचा होता. मराठा स्वराज्याला हा मान देण्यासाठी मराठ्यांना मोगल, आदिलशाही, निजामशाही याचबरोबर व्यापारी पोर्तुगीज आणि इंग्रज यांना पण आटोक्यात ठेवायचे होते. शिवाजीराजांचं मराठा स्वराज्य सगळ्या शत्रूंच्या डोळ्यात सतत खुपत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वराज्य सांभाळणारा आणि गादीचा मान आणि तिची झरप शत्रूच्या मनात निर्माण करू शकेल असा राजा हवा होता, जो संभाजीराजांच्या रूपाने हंबीररावांच्या डोळ्यांसमोर उभा होता. पण काही लोक स्वतःच्याच स्वार्थासाठी गादीचा वारस म्हणून सगळ्याच बाबतीत संभाजीराजांपेक्षा लहान असलेल्या राजाराम महाराजांना गादीवर बसू पाहत होते. पण हंबीररावांनी याला प्रखर विरोध केला. स्वतःच्या स्वार्थापेक्षा त्यांना मराठ्यांची राजगादी महत्त्वाची वाटत होती, जे बरोबरच होतं. हंबीरराव प्रखर स्वामिनिष्ठ असलेले व्यक्ती होते. हंबीरराव जेव्हा शिवाजीराजांच्या काळात साध्या जुमला पदावर असताना स्वराज्याचा विचार करून दाऊद खानाच्या तळावर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राहू शकतात आणि त्या तळावरची वृत्त बातमी काढू शकतात. आता तर ते मराठ्यांचे सरसेनापती होते. आता तर त्यांची दृष्टी नात्याकडे वळण्यापेक्षा स्वराज्याच्या हिताकडेच वळणार होती. हे सांगायला कोण ज्योतिषी कशाला हवा.